वीज ग्राहकांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी. वीज दरामध्ये 10% कपात करणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं महावितरणच्या याचिकांवर हा निर्णय दिलाय. टप्प्याटप्प्यानं वीज दरात 25% कपात केली जाईल. त्यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. कारण की मार्च महिन्याची सुरुवात होताच राज्यातील 80% लोकांचे घरगुती लाईट बिल आता कायमचे बंद करण्याचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकले. तुमचं जे काय वीज बिल आहे आता याचे कायमचे झंझटच संपणार आहे. मार्च महिन्यापासून तुम्हाला घरगुती वापराचे वीज बिल अजिबात भरावे लागणार नाही अशी ग्वाही आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. पहा, येथून मागे कधीही एवढा मोठा निर्णय आतापर्यंत घेण्यामध्ये आला नाही, परंतु आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. येथून पुढे नागरिकांना लाईट बिल भरण्याची गरज पडणार नाही अशा सूचना, अशा घोषणा सरकारच्या माध्यमातून सध्या झालेली आहे. बघा, या योजनेअंतर्गत राज्यामधील सुमारे 93 लाख नागरिकांना येथून पुढे वीज बिल भरण्याची काहीच गरज पडणार नाही. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कुटुंबे सर्वात जास्त आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. बघा, या 12 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे सर्व मीटर काढले जाणार आहेत त्या 12 जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा, आता जळगाव जिल्ह्यामधील देखील आता मीटर काढण्यामध्ये येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र नागरिकांना याचा सर्वाधिक लाभ मिळणार असून महावितरणाने त्याबाबतची तयारी आता पूर्ण केलेली दिसत आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता सूचना देण्यामध्ये आली आहे. आता तुमच्या घरामध्ये डिजिटल मीटर लावण्यामध्ये येत आहे. बघा, सांगण्यामध्ये आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, मीटर रिडिंगमध्ये घोळ आणि वाढीव बिलामुळे ग्राहकांची कायमची सुटका करण्यासाठी हे पाऊल आता उचलण्यामध्ये येत आहे. बघा, तुमचं जे काय जुनं मीटर होतं त्यामुळे तुम्हाला खूप जास्त लाईट बिल येत आहे. आता सरकार मीटर काढणार आहे आणि तुम्हाला लाईट बिल भरण्याची गरज पडणार नाही. परंतु बघा, सरकारने काही पॅच देखील यामध्ये घातलेला आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी आज सांगण्यामध्ये आली आहे. अगदी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच हे मीटर आता काढले जाणार आहेत. आता जालना जिल्ह्यामधील देखील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने तिथे विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहे. मार्च 2026 पासून संपूर्ण राज्यामध्ये ही नवीन व्यवस्था लागू होणार असून अवघ्या सभा विलंबापासून आता तुमची सुटका होणार आहे. आता बघा, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये नवीन प्रणाली विकसित केली जात आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, तुमचे महिन्याला लाईट बिल भरण्याची झंझट आता पूर्णपणे संपविण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे, MSB कडून आता नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची तयारी योगाने सुरू केली जात आहे. बघा, सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयांपैकी वीज बिल माफी हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आता मानला जात आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला गेलात आणि विजेचा वापर केला नाही तरी तुम्हाला 1 पण रुपया बिल येणार नाही असं हे नवीन मीटर आता बसविण्यामध्ये येणार आहे. बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये मीटर बसविण्यामध्ये येत आहे त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा पण समावेश सरकारच्या माध्यमातून झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश सध्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहे. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही आता घरगुती वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे सर्व राज्यातील नागरिक आता खुश झाले आहे. परंतु सरकारने सांगितलं आहे या योजनेचा लाभ फक्त या 12 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. बघा, राज्यातील निवडक जिल्ह्यांची यादी आता सरकारने सांगितली आहे. ज्या नागरिकांचे नाव या यादीमध्ये येतील अशाच नागरिकांना सर्वात अगोदर या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, अकोला जिल्ह्यातील गरजू नागरिकांना या वीज बिल माफीचा सर्वाधिक फायदा होणार आहे. अकोला जिल्ह्याचा पण समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. या भागामध्ये अगदी मार्च महिन्यामध्ये नवीन डिजिटल मीटर बसविण्यात येत आहे. पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला वीज बिलाची चिंता करण्याची गरज पडणार नाही, अशी ही योजना सध्या आणली जात आहे. मार्च महिन्यापासून प्रत्येक घरामध्ये बघा याच 12 जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत बसविले जाणार आहेत. नागपूर आणि लगतच्या भागात या मोहिमेला सुरुवात होणार असून बघा सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यामध्ये आले आहे. एजन्सीमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यामध्ये आले आहे आणि नागपूरचा पण समावेश आता करण्यामध्ये आला आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून सूचना आता देण्यामध्ये आल्या आहेत. सरकारने सांगितलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना या योजनेत प्राधान्य दिलं जात आहे. ज्यांनी काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचा मोठा तडाखा बसला होता तिथल्या घरगुती वीज ग्राहकांना कायमची माफी मिळण्याची शक्यता आता सरकारने सांगितलं आहे. रायगड जिल्ह्यामधील नागरिकांसाठी ही योजना आता मोठे वरदान ठरत आहे. कारण की बघा एवढ्या वर्षापासून सरकारने आता हा निर्णय सध्या घेतलेला आहे, म्हणजे की तुमचे लाईट बिल आता माफ देखील होत आहे. बघा, विरोधकांनी विधानसभेमध्ये केलेल्या टीकेनंतर सरकारने ही सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी सरकार असल्याने निधीची कोणतीही कमतरता आता भासत नाही असं स्पष्टपणे दिसून येत आहे. बघा, सरकारने स्पष्ट केले आहे परभणी जिल्ह्यातील महत्त्वाच्या भागांमध्ये स्मार्ट मीटरसाठी विशेष निधी सध्या वर्ग केला जात आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर ही व्यवस्था केवळ घरगुती ग्राहकांनाच नाही तर औद्योगिक आणि शेतकरी कॅटेगरीसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. तथापि सुरुवातीच्या टप्प्यात घरगुती वापर करणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आता बघा, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांच्या बिलांच्या तक्रारी आता भविष्यात शून्यावर येणार आहे. कारण की बघा आता डायरेक्ट वीज बिल माफ केलं जाणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून सध्या सूचना देण्यामध्ये आले आहे याच 12 जिल्ह्यामध्ये वीज बिल माफ होणार आहे आणि त्यासाठी काही अटी देखील सरकारने घातली आहे. आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे समजून घ्या. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे या 12 जिल्ह्यामध्ये तर लाभ मिळणार, परंतु नागरिकांना 2 कामे करून घ्यावी लागणार तरच्या ठिकाणी लाभ मिळणार. आता बघा या योजनेचा अधिकृत जाहीर येत्या काही वेळामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला अर्जाची प्रक्रिया स्पष्ट होईल. सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्याचा धक्का सध्या दिला आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील ग्राहकांसाठी सुद्धा या नवीन मीटरमुळे वीज बचतीची मोठी संधी आता मिळणार आहे. तुमच्या विजेची आता बचत होणार आहे. बघा, जे का तुम्हाला सर्वात जास्त वीज बिल मिळत होतं जुन्या मीटरमं ते वीज बिल आता पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून तसा निर्णय सध्या घेण्यामध्ये आला आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिवेशनामध्ये या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असून मार्च महिन्याचे बिल हे शेवटचे बिल असू शकते. त्यानंतरच्या महिन्यापासून स्मार्ट मीटरचे युग सुरू होईल आणि ठाणे जिल्ह्यामधील निवडक नागरिकांना वर्षभर मोफत वीज देण्याची मोठी तयारी आता सरकारने सुरू केली आहे. सरकारच्या माध्यमातून आता घरोघरी डिजिटल मीटर बसविण्यामध्ये येणार आहे. घराघरात मोफत स्मार्ट मीटर लावण्यासाठी कोणत्याही ग्राहकाला 1 पण रुपया खर्च करावा लागणार नाही. महावितरणाचे कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येऊन हे मीटर बदलून देतील. आता बघा पुढचा जिल्हा येत आहे तो म्हणजे की नांदेड जिल्हा.
नांदेड जिल्ह्यातील भागामध्ये मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर येत्या काही दिवसांमध्ये त्याबाबतची अधिकृत सूचना देण्यामध्ये येईल. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पहा, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पहिल्याच आठवड्यापासून डिजिटल मीटर बसविण्यामध्ये येत आहे. शेवटी ही योजना महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक मोठी क्रांती ठरणार आहे. गरिबांना आणि गरजू कुटुंबाला अंधारातून मुक्त करून त्यांना हक्काची वीज देण्याचा हा सरकारचा प्रयत्न सध्या केला जात आहे. पहा, या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामधील सर्व नागरिक खुश झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या योजनेची अधिकृत अंमलबजावणीचे सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यासोबत जर या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव जर आलं नसेल तर चिंता करू नका. सरकार टप्प्याटप्प्याने सांगणार आहे की या जिल्ह्यामध्ये मीटर बसवा, म्हणजे की बघा येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मीटर बसविले जाणार आहे आणि तुमचं जे आत्ताचं वीज बिल आहे ते माफ होणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून सध्या घोषणा करण्यामध्ये आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना वीज बिलाची चिंता करण्याची गरज पडणार नाही. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. धन्यवाद.